आता आपण ही सर्व केलेली आहे। याच्यावर आपण ही तूप घालून घेऊया। अशा प्रकारे ही आपली डाळ खिचडी एकदम टेस्टी आणि यम्मी खूप सुंदर अशी। आता त्याच्यावर आपण ही कोथिंबीर पेरून घेऊयात। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी याच्यावर ही पेरून घेतलेली आहे। बासमती तांदळाची डाळ खिचडी आहे। तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता, तुम्ही जे खात असाल ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता। आज आपण डाळ खिचडी बनवणार आहोत। डाळ खिचडीसाठी मी छोटी वाटी अशी सपाट मुगाची डाळ घेतलेली आहे आणि इकडं हे 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे या वाटीने। आता हे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत। तुम्ही अगोदर भिजवून घेतले तरी चालेल। मी आता अर्जंट करणार आहे त्यामुळे मी याला भिजवून घेतलेलं नाही आहे, त्याला मी 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे। अशा प्रकारे आपले हे डाळ तांदूळ 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी घालून घेणार आहे आणि मी हे गाजर स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे ते पण घालून मी आता हे शिजवून घेणार आहे। नंतर मी भाज्या घालणारच आहे याच्यामध्ये, पण याच्यामध्ये गाजर त्या भाज्यामध्ये शिजणार नाही म्हणून मी याच्यातच शिजवून घेणार आहे। आणि आता आपण हा कुकर लावून गॅसवर ठेवणार आहोत। 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, धुवून स्वच्छ करून आणि नंतर अशा कट करून घेतलेल्या आहेत। इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। इथे लसूण घेतलेला आहे 1 गड्डी सोलून आणि त्याला ठेचून घेतलेला आहे। 1 टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा बारीक कापून आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, तो पण असा चॉप करून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। चला तर आता आपण फोडणीकडे जाऊया। 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आपला हा डाळ तांदूळ शिजलेला आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आपण तेल घालून घेतलेलं आहे। आता त्यात तेल आपलं गरम झालेलं आहे चांगलं, त्याच्यात आपण घालूया मोहरी। मोहरी घालून झाली की आपण घालूया जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, थोडंसं तेजपान, चॉप करून घेतलेला लसूण, कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची। त्याच्यामध्ये घालून घेऊया थोडेसे वाटाणे, हिरवे वाटाणे, 1-2 चमचे हिरवे वाटाणे घातलेले आहेत। आता त्याला आपण असं छानपैकी फ्राय करून घेऊया। इंचा आल्याचा तुकडा कद्दूकस करून टाकलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो पण घालून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे, त्यामुळे तुम्हाला जर लहान मुलांच्यासाठी तुम्ही बनवणार असाल तर तुम्ही मिरची किंवा मग लाल तिखट स्किप करू शकता। आता मी याच्यामध्ये घालून घेणार आहे 1 चमचा लाल तिखट। हिरवी मिरची पण घातलेली मी, त्यामुळे 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि 1 चमचा हळदी पावडर। आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया। 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि आता आपला हा मसाला चांगला फ्राय झालेला आहे। बघू शकता कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हा शिजवून घेतलेला भात घालून घेणार आहोत। याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी करून घातलेलं आहे, त्यामुळे याचं टेक्स्चर खूप सुंदर असं आलेलं आहे। 1-5 मिनिटासाठी याला आपण शिजवून घेतलेलं आहे परत वाफवून आणि अशी छानपैकी आपली ही डाळ खिचडी तयार झालेली आहे।